सुंदर असा पाऊच बघणार आहोत आपण। घरामध्ये भरपूर असे आपले छोटे छोटे पीस कपडे पडलेले असतात, तर त्याचपासून बघा आज मी तुम्हाला एक सुंदर असं पाऊच शिकवणार आहे। आज आपण बघणार आहोत किती सुंदर आहे बघा। पाऊच दिसायला एवढा सुंदर आहे ना, करायला तेवढा सोपा आहे। अगदी 5 ते 6 मिनिटांमध्ये तयार होतो। तुम्ही हे रिटर्न गिफ्टमध्ये पण देऊ शकता किंवा स्वतः शिवून तुम्ही सेल पण करू शकता। एवढा सुंदर पाऊच आहे। तर बघा आता आपण सुरुवात करतो आहे। तर मी डिझाईनचा पीस घेतलेला आहे, मी माझ्या नावाचा लोगो लावून घेतलेला आहे ब्रँडचा। आणि बघा त्याला अस्तर, रबर शीट आणि हा पीस कपडा जोड लावून आपण शिलाई मारून घेतलेली आहे। त्याची साईज बघा 12 बाय 10.5चा एक सिंगल पीस घेतलेला आहे। 12 बाय 10.5चा बघा एक सिंगल पीस घेतलेला आहे। आता मी एक तुम्हाला ही साधी नॉर्मल साईज सांगितलेली आहे। तुम्हाला छोटं मोठं पाहिजे तर तुम्ही साईजमध्ये कमी जास्त करू शकता। तर आता बघा मी सेम मापाची चैन घेतलेली आहे आणि तिला असे मधून 2 करून घेतलेले आहे। चैन बघा कपड्यावर ठेवायची आहे आणि अस्तरचा एक मी पीस घेतलेला आहे, सेम साईजचा आहे। तो कपडा ठेवून बघा चैनीवर आणि आपल्याला शिलाई मारून सरळ करून दाब शिलाई मारून घ्यायची आहे। दाब शिलाई मारली ना पीसला की त्याची फिनिशिंग खूप छान येते। आणि आता बघा दुसऱ्या चैनीचा पीस होता, तो दुसऱ्या बाजूला ठेवून आपल्याला शिलाई सेम तसंच अस्तरचा पीस वरती ठेवून शिलाई मारून घ्यायची आहे। आता बघा दोन्ही बाजूला शिलाई मारून एका बाजूला आपण दाब शिलाई मारलेली आहे। तर पीस सरळ करून बघा दुसऱ्या साईडला सेम मी दाब शिलाई मारून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये एक सिंगल रनर टाकायचा आहे। तर रनर बघा मी तुम्हाला टाकून दाखवते। पहिला टाकायचा आणि पूर्ण चैन बंद करायची, परत ओपन करायची थोडंसं आणि परत रनर टाकून घ्यायचा। त्याच्याने काय होतं, बंद केलेल्या चैनीला शिलाई मारली ना आपण तर ती एकदम फिक्स बसते। तर आता बघा इक्वल करून त्याला आपल्याला दोन्ही बाजूला शिलाई मारून घ्यायची आहे। सिंगल सिंगल शिलाई मारलेली आहे कारण त्याला आपल्याला पाइपिंग करून घ्यायची आहे। तर आता बघा मी 1.5 इंचाचा आपल्याला बॉक्स तयार करून आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। चारही बाजूला 1.5 इंचाचा बॉक्स तयार करून त्याला आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा व्यवस्थित असं बॉक्स तयार करून घेतलेला आहे। आता तो कट करून आपल्याला सेम बॉक्स बघा मी तुम्हाला दाखवलं ना तसंच मी आता चारही बाजूला पण सेम कट करून घ्यायचा आहे। आता बघा इथे आपल्याला ना पाइपिंग करून घ्यायचं आहे। तर मी सेम कपडा घेतलेला आहे आणि डबल फोल्डची बघा पाइपिंग करून घ्यायची, त्याच्याने फिनिशिंग खूप छान येते। तसंच दुसऱ्या बाजूला पण करून घ्यायचे आहे पाइपिंग। दोन्ही बाजूला बघा पाइपिंग करून घेतलेली आहे। आता जे आपण स्क्वेअर बॉक्स कापून घेतले आहेत ना त्याला बघा असं एकत्र करायचं आणि त्याला सिंगल सिंगल शिलाई मारून घ्यायची आहे, कारण त्याला पण आपल्याला पाइपिंग करायची आहे। पाइपिंग करून आपण एकदम फिनिशिंगनी आपला हा पाऊच तयार होईल म्हणून पाइपिंग करायचं आहे। तर तुम्ही पाइपिंग नाही केली ना तर त्याचे ना धागे निघत बसतात। आता बघा मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना अशी क्रॉस लाईन मारून घ्यायची आहे आपल्याला। आतल्या बाजूने मारायची आहे, हे बघा खालून अशी घ्यायची चैनीच्या इथून रेष, ती वरच्या बाजूला अशी गेली पाहिजे। त्याच्याने पाऊचला फिनिशिंग खूप छान येते आणि पाऊचचा लुकच बदली होऊन जातो। जर तुम्हाला समजत नसेल ना तर परत व्हिडिओ बघा आणि व्यवस्थित अशी शिलाई मारून घ्या। तर बघा चारी बाजूला मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि आता जे आपण बॉक्स जॉईन केलेत ना कॉर्नर त्याला आपण पाइपिंग करून घेतो आहे। पाइपिंग जशी मगाशी तुम्हाला दाखवली ना तशीच करून घ्यायची आहे डबल फोल्डिंगची। आता बघा पाइपिंग दोन्ही बाजूला करून घेतलेली आहे। फिनिशिंग किती छान आलेली आहे बघा त्याला। जर तुम्हाला हे क्रॉस लाईन मारायची नसेल ना तर तुम्ही मारू नका, पण ती मारल्यावर त्याची फिनिशिंग खूप छान येते आणि पाऊचचा लुकच बदली होऊन जातो, म्हणून तुम्ही हे आवर्जून शिलाई। तर आता बघा चारही बाजूला मी पाइपिंग करून घेतलेली आहे। पाऊच आपला बघा कुठेच आतल्या बाजूला धागे दिसत नाही आहेत आणि एकदम असं फिनिशिंगनी आपला हा पाऊच तयार झालेला आहे अगदी 6 मिनिटांमध्ये।
आणि त्याचं लूक किती सुंदर आलेला आहे बघा. मी आता ह्या कपड्यांमध्ये तुम्हाला शिवून दाखवलेला आहे. तुम्ही हा कोणत्याही प्लेन किंवा अजून छान डिझाईनमध्ये वगैरे असेल ना, छोटासा ब्लाऊज पीसचा कपडा वगैरे त्याच्यामध्ये तुम्ही शिवून बघा. पाऊच हा खूपच सुंदर दिसतो. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि कुठून बघताय ते पण माझ्यावर शेअर करा. आणि असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलवर तर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा, मला सपोर्ट करा. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आणि पाऊच किती सुंदर तयार झालेला आहे बघा. मी अगदी तुम्हाला 6 मिनटामध्ये हा पाऊच तयार करून दाखवलेला आहे. तर कुठेही मी व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे, पूर्ण व्हिडिओ तुमच्यावर शेअर केलेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज लाईक करा आणि मला कमेंट करून सांगा. थँक्यू.